नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता या तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने काही अटी व नियम देखील लागू केलेले आहेत। ते अटी व नियम पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्याला म्हणजेच की जे शेतकरी या अटी व नियम पूर्ण करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही। परंतु जे शेतकरी या अटी व नियमाचं पालन करणार आहेत अशा शेतकऱ्यांना मात्र 2000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाकडून कोणत्या अटी व नियम लागू केले आहेत आणि कोणती तारीख सांगितलेली आहे। तर सर्व काही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा गेले कित्येक दिवस रखडलेला आहे, परंतु महाराष्ट्रातील 90 लाख शेतकरी अद्यापही या योजनेची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी हे अगदी धट मनाचे आहेत म्हणावं लागेल, कारण की कितीही उशीर झाला तरी ते या योजनेची वाट पाहतच राहतात। परंतु शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाला याची किवदया आली नव्हती, परंतु आता या महाराष्ट्र शासनाचं मन पिघळलेलं आहे आणि लवकरच आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या तारखेला या योजनेचे पैसे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये हे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका। फक्त महाराष्ट्र शासनाने जे कामं सांगितलेली आहेत या कामाची तुम्ही पूर्तता करा, म्हणजेच की हे काम पूर्ण करा आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा लाभ तुम्ही थेट घ्या। शेतकरी मित्रांनो, तुम्ही एक लक्षात घ्यायचं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या अटी पूर्ण केल्या नाहीत तर तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की या हप्त्यापासून वंचित राहू, परंतु येणारे पुढचे हप्ते तर आमच्या खात्यामध्ये जमा होतील। परंतु शेतकरी मित्रांनो, तसं होणार नाही। महाराष्ट्र शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे की जो शेतकरी या अटीचं पुरेपूर पालन करणार नाही या हप्त्यासाठी त्याला भविष्यातील देखील हप्ता मिळणार नाही, म्हणजेच की त्यांना त्या हप्त्यामधून देखील वगळण्यात येणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या अटी पाळणं खूप गरजेचं असणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमोचा 9वा हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल तर या अटीचं पुरेपूर पालन करा, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिली अट महाराष्ट्र शासनाने लागू केली आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून सूचना करण्यात आली आहे की ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणार आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळणार नाहीत। परंतु शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणार आहे अशा शेतकऱ्यांना चिंता करायची गरज नाही। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होऊन जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने यावेळेस अगदी कडक नियम केले आहेत, त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे नियम पाळणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे। आपल्या फायद्याचे हे नियम असणार आहेत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून एवढ्या दिवसात नमोचा 9वा हप्ता रखडला आणि तो आता येणार असल्यामुळे आणि आता सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला हसू पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, आता तोच हप्ता आपण गमावू नये आणि लवकरच तो आपल्या खात्यामध्ये वितरित करून घ्यावा। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी आपला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या। शेतकरी मित्रांनो, जर आपला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर आपण या योजनेपासून वंचित राहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आपल्या शेजाऱ्याला पैसे येतील परंतु आपल्याला पैसे मिळणार नाहीत, कारण की आपलं फक्त आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणार आहे। शेतकरी मित्रांनो, फक्त आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणार आहे, त्याच्यामुळे जर आपला हप्ता रखडत असेल म्हणजेच की आपल्याला हप्ता मिळत नसेल तर शेतकरी मित्रांनो, याच्यापेक्षा आपलं दुर्दैव कोणतंच असू शकणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जा तुम्ही तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला 2000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आधीच आपल्या खात्यामध्ये येत नव्हता, म्हणजेच की महाराष्ट्र शासन याचं वितरण करायला तयार नव्हतं, परंतु आता काही दबावामुळे काही शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे हे आपल्याला वितरण करायला आहे आणि त्याच्यातून आपण जर वगळलो तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही। शेतकरी मित्रांनो, आपण या योजनेतून वगळू नयेत यासाठी आपला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, अगदी शेजाऱ्याला पैसे येतील परंतु आपल्याला पैसे येणार नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या। शेतकरी मित्रांनो, 2000 रुपये ही सामान्य शेतकऱ्यांसाठी ही रक्कम थोडी नाही, त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या। शेतकरी मित्रांनो, नमोचा 9वा हप्ता देण्याचं कारण हे महाराष्ट्र शासनाचं असं आहे। शेतकरी अगदी महाराष्ट्र शासनावर नाराज झालेले आपण सर्वांनी पाहिलेले आहेत। शेतकऱ्यांमध्ये अगदी चर्चा देखील पाहायला मिळाल्या, अगदी टोकाच्या भूमिका देखील काही शेतकऱ्यांनी घेतल्या, म्हणजेच की काही शेतकरी तर म्हणाले की नमो शेतकरी योजना बंद पडलेली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, असं काही झालं नाही। अफवावर तुम्ही लक्ष देऊ नका आणि आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा वितरित होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने आणखी एक अट लागू केली आहे, ती अट अशी आहे फार्मर आयडी असणे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांनी आता फार्मर आयडी काढून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नसेल अशा शेतकऱ्यांना या 2000 रुपयाचा लाभ मिळणार नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांनी निश्चित राहा, कारण की तुमच्या खात्यामध्ये थेट 2000 रुपयाचा लाभ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, फक्त फार्मर आयडी मुळे आपण या योजनेचा लाभ गमावू नका। थेट तुम्हाला पैसे आता डीबीटीच्या मार्फत खात्यामध्ये येणार आहेत, त्याच्यामुळे शेतकरी
मित्रांनो आपली जर फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्या। शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणाल की फार्मर आयडीची काय गरज आहे, इथून मागे फार्मर आयडीची गरज नव्हती, तर आम्हाला 8 हप्ते नमूद शेतकरी योजनेची मिळाले आहेत आणि आताच फार्मर आयडीची गरज का लागत आहे। शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की जसं की आपलं आधार कार्ड असतं त्याच्यावर आपला नंबर असतो आणि तो नंबर आपण टाईप केल्यानंतर आपले डिटेल सर्व काही येते, तसंच फार्मर आयडीचा आहे। शेतकरी मित्रांनो फार्मर आयडी ही आपल्या 712शी लिंक केलेली असते आणि तो फार्मर आयडीचा नंबर टाकल्याबरोबर आपल्या 712ची डिटेल आपल्या नावासहित तिथे येते आणि 712 त्यांना चेक करण्यासाठी थोडा टाइम लागतो आणि त्यांची वेळेत कामे पूर्ण होतात। त्यासाठी शेतकरी मित्रांनो हे बंधनकारक केलेलं आहे। शेतकरी मित्रांनो आपल्याला देखील काहीही अडचण नाही, फार्मर आयडी काढण्यासाठी कोणताही जास्त कालावधी लागत नाही। फार्मर आयडी ही अगदी लवकरात लवकर निघते, त्यासाठी शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्या आणि या 2000 रुपयाचा लाभ घ्यायला तुम्ही चुकू नका। शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने दुसरी अट लागू केली आहे। शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने तिसरी अट लागू केली आहे, ती अट अशी आहे आपली ई-केवायसी असणे। शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे, परंतु शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वगळण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्या, अद्यापही ई-केवायसी करणं सुरूच आहे आणि ई-केवायसी केल्याशिवाय मात्र आपल्याला या योजनेचा लाभ होणार नाही। शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ई-केवायसी केली तर तुम्हाला थेट 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहेत, परंतु जर तुम्ही ई-केवायसी नाही केली तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। शेतकरी मित्रांनो याच हप्त्यापासून नाही मात्र भविष्यात जे हप्ते येणार आहेत ते हप्ते भले किती येऊ तर त्या हप्त्यापासून देखील तुम्हाला वंचित राहावं लागणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। शेतकरी मित्रांनो आता ही खूप शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या अटी पूर्ण करण्यासाठी हा हप्ता वितरित तुमच्या खात्यामध्ये होणार नसेल तर शेतकरी मित्रांनो याच्यापेक्षा तुमचं दुर्दैव काहीच नसणार आहे। शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही ई-केवायसी करून घ्या। शेतकरी मित्रांनो ई-केवायसी करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, ई-केवायसी ही अगदी अचूकपणे अगदी थोड्या वेळात होते। शेतकरी मित्रांनो मोबाईलवरनं देखील आपल्याला ई-केवायसी करता येते, परंतु जर तुम्हाला येत नसेल तर शेजारच्या नेट कॅफेवर जा, तिथे ई-केवायसी करून घ्या आणि लवकरात लवकर या योजनेचा लाभ म्हणजेच की तुम्ही देखील तुमचा सहभाग नोंदवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी। शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळतील, परंतु तुम्हाला फक्त ई-केवायसी नसणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। शेतकरी मित्रांनो तुमचे जर पैसे तुम्हाला मिळवायचे असतील तर ई-केवायसी करणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने दुसरी एक अट लागू केली आहे, ती अट अशी आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला असेल तर तुम्ही बिलकुल चिंता करायची गरज नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना मात्र आता चिंतामध्ये वाढ होणार आहे, कारण की शेतकरी मित्रांनो 23वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की त्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणाल की या योजनेशी काय संबंध। शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने ही योजना नमो शेतकरी योजना ही पीएम किसान योजनेच्या आधारावर सुरू केली आहे, म्हणजेच की ज्यावेळेस पीएम किसान योजना सुरू झाली त्यानंतर 2 ते 3 वर्षानंतर ही योजना सुरू झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो त्याच्या आधारावर ही योजना सुरू आहे आणि त्या योजनेचे नियम हे सर्व महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजनेला लागू केले आहेत। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही चिंता करू नका, थेट पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो तुम्ही या अटी व नियमाचं पालन केल्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या। तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने अटी लागू केलेल्या आहेत, या अटीचं पुरेपूर पालन करा आणि या 2000 रुपयाचा तुम्ही थेट लाभ घ्या। शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने संभाव्य तारीख देखील जाहीर केलेली आहे। 1 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा वितरित होणार आहे। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो अगदी 2 दिवसाच्या फरकावर आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो बिलकुल चिंता करू नका, आता तुमच्या खात्यामध्ये थेट नमो शेतकरी योजनेच्या 2000 रुपये हे जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।